गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। मुकुटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीण शंभू मज कोण तारी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। रूप पाहता लोचणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो 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 हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा। दोष सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी। सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी। तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, 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 तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा। सर्व सुखाचे आगर, बापर तुम्हा देवीवर, बापर तुम्हा देवीवर, बापर तुम्हा देवीवर।
सर्व सुखाचे आवरण वापर माझे विवर वापर माझे विवर वापर माझे विवर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा 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 तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराकारी सर्वदा वितोषी निराकारी सर्वदा वितोषी निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार तुला मायाला नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार आम्हाने आता नाही अहंकार आलो कदाचार नित्य शुद्ध आलो तदाकार नित्य आलो तदाकार नित्य निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी
विघर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही पांडुरंगा भगवंताला वंदन. आपणा सर्वांना प्रणाम. आज आपण सर्वजण आपल्या जीवनातील अनमोल वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित आहात. ब्रह्मलीन सद्गुरू तुकाराम बाबा अर्थात आपले गायकवाड बाबा यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. आणि आज ज्यांचा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेले आहे भगवान महाविष्णूचे अवतार संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. विठाला विठाला या हरिकीर्तनामध्ये जे चैतन्य निर्माण झाले आपल्या जोगेश्वरी आखाडा येथील चैतन्य वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण गोपीनाथ महाराज वरपे आणि त्यामुळे अतिशय चैतन्य निर्माण झालं. ही बालगोपाळ असले की चैतन्य निर्माण होतं. आमचे विणेकरी महाराज त्यांना प्रणाम करतो. इकडे कीर्तनासाठी गायनाची साथ देणारे हरिभक्तीपरायण नानासाहेब महाराज कोपरणे, हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज गोरगुडे, हरिभक्तीपरायण आमचे बाळासाहेब महाराज. इकडे माझ्या समोर बसलेले माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण पोपट महाराज बांबोरीकर. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन लाभतं असे आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण बाबूलाल महाराज पगार, त्याचप्रमाणे आमच्या पगार काकी, माझ्यावर मातृवत प्रेम करणाऱ्या हरिभक्तीपरायण कांडेकरताई, नगरवरून साधक मंडळी आणि त्यामध्ये आमच्या हरिभक्तीपरायण अर्चनाताई भिसे, इकडे आमचे मोरे मामा, तुमचं नाव हरिभक्तीपरायण रवी गोपाळे. तर आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि आपल्या या कीर्तनाला प्रारंभ करतो. विठाला विठाला पंढरीनाथ भगवान श्री संत एकनाथ मैपते महाराज सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज
सद्गुरु गायकवाड बाबा की जय. विठ्ठल आजचा अभंग थोडासा आगळा वेगळा असा आहे. परमार्थ करत असताना साधक ज्या परमोच्च अवस्थेमध्ये येतो त्या अवस्थेचं वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आहे. खरं तर ती अवस्था शब्दातीत आहे, वाचातीत अशी असणारी ही अवस्था आहे. तरी पण वर्णन करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज असल्या कारणानं शब्दातीत असणारं वर्णन, वाचातीत असणारं वर्णन त्यांनी शब्दातीत केलंय. आणि या वर्णनामुळे काय होणार? संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावेन. खरं तर परमात्मा अरूप आहे, वाचातीत आहे, गुणातीत आहे. पण या कारणे मी बोलेन. खरं तर कारणाची मीमांसा आता आपण करणार नाही. या कारणे मी बोलेन आणि बोलण्यातून बोले अरूपाचे रूप दावे. आणि म्हणून आजचा जो अभंग आहे, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, आपले गायकवाड बाबा, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर साधकाची कोणती स्थिती असते, कोणती अवस्था असते? खरं तर आता आमचे महाराज पुढे आहेत की आपल्याला एखाद्याकडे पाहून त्याच्या परमार्थाच्या स्थितीचं वर्णन करता येत नाही. कारण परमार्थाची जी प्रगती आहे ती अंतरंगातली आहे आणि प्रपंचाची जी प्रगती असते ती बाह्य असते. म्हणजे प्रपंचाची प्रगती ही दृश्य आहे आणि परमार्थाची प्रगती ही अदृश्य आहे, म्हणजे अंतरंगाची आहे. जेव्हा आपण संतांचं चरित्र पाहतो, आपल्याला सर्वांना ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र माहिती आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र माहिती आहे, आधी करून संत मंडळीचं चरित्र माहिती आहे. बाबांना आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे. तर आपली या संतांकडे पाहण्याची दृष्टी आहे. तर बाह्य दृष्टीने तुम्हाला संत ओळखू येणार नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जेव्हा आपण ऐकतो तर अनेकांच्या डोळ्यांना त्या संबंधाने पाणी सुद्धा येतं. तशी बाह्य अवस्था त्यांची आहे. पण आपण जर ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की तुमची अवस्था काय, तुमची स्थिती काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरं सांगू, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जये स्थिती, ते काय देऊ हाती वाचे जिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या सद्गुरूंनी आम्हाला ज्या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे, ज्या अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे, ते तुम्हाला वाचेनं सांगता येणार नाही. ते काय देऊ हाती वाचे जिया. मग आपल्याला संतांचं महिमान कळणारच नाही का? आपल्याला तसं होता येणार नाही का? होता येणार. काय करावं लागेल? तुका म्हणे अंगी भावे आपण, तुका म्हणे अंगी भावे आपण,
ही संतांची अवस्था आम्हाला प्राप्त होईल का? होईल. काय करावं लागेल? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तर ती अंतरंग स्थिती आम्हाला कळेल, आम्हाला उमगेल. आणि म्हणून सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांची जेव्हा भेट झाली आणि त्यांच्याकडून जेव्हा अनुग्रह प्राप्त झाला, तेव्हा खऱ्या अर्थानं या अभंगाचे अर्थ उलगडू लागले. नाहीतर तोपर्यंत बोलाचीच भात बोलाचीच कडी, सेवोनिया कोण तृप्त झाला, ही अवस्था आमची सुद्धा होती. आणि म्हणून गायकवाड बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरूंची कृपा झाली, बाबांची, श्रीपाद बाबांची कृपा झाली. आणि मग कृपा झाल्यानंतर बाबांची अंतरंग अवस्था काय आहे? आता आपण पत्रिकेमध्ये जेव्हा उल्लेख करतो ना, आता आजच्या पत्रिकेमध्ये कैलासवासी असा शब्द आहे, काही पत्रिकेमध्ये वैकुंठवासी असा शब्द असतो, काही पत्रिकेमध्ये स्वर्गवासी असा शब्द असतो. खरं म्हणजे आता या शब्दाचा अर्थ काही आम्हाला उमगत नाही. काका असं आहे की कै वै स्व, म्हणजे त्याच्या पुढे टिंब असले की याचा अर्थ एवढाच लोक घेतात की तो माणूस काय काय झालेला आहे. हा नाही नाही तसं नाही. एवढाच अर्थ घेतात की तो माणूस मेल आहे. हे लक्षामध्ये घ्या. त्याचा अर्थ असा आहे की जो विष्णू भक्त असतो तो वैकुंठाला जातो, म्हणून वैकुंठवासी नाव घेतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा. याही भूमंडला माझी कीर्ती, याही भूमंडला माझी कीर्ती, याही भूमंडला माझी कीर्ती. म्हणून वैकुंठवासी लिहितात. हे साऊंड घ्या, आपला साऊंड आहे ना इकडे. आपली पिन पण काढून आण. नाही इथं हे हा ते काढ, इकडे तोंड करा. नाही हे घेतो ना, ही पिन घेतो ना, हे तिकडे तोंड करा. जो शिवभक्त आहे तो कैलासामध्ये जातो, म्हणून लिहितात कैलासवासी. आता प्रमाण खूप आहेत, मी सांगत नाही. आता हे जे स्वर्गवासी लिहितात ना, खरं म्हणजे त्याच्या पुढे ना नरकवासी पण लिहायला पाहिजे. का? तर जे स्वर्गाकडे जातात ना त्यांना नरकाकडे पण जावं लागतं. विस्तार त्याचा मी करणार नाही, तो पाप पुण्याचा हिशोब आहे. ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त होतात, सद्गुरूंची भेट होते, अशांना मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो. म्हणजे हे जीवात्मे वैकुंठाला जात नाहीत, कैलासाला जात नाहीत, स्वर्ग नरकाला जात नाहीत, मग ते ब्रह्मलीन होतात.
तुम्ही हे शब्द ऐकले असतील ना, ब्रह्मलीन, ब्रह्मीभूत. ब्रह्मलीन म्हणजे ब्रह्माशी एकरूप झाले, भगवंताशी एकरूप झाले. आणि म्हणून या ठिकाणी ही जी ब्रह्मलीन अवस्था आहे, ही जी ब्रह्मीभूत अवस्था आहे, तर ती अवस्था आमच्या गायकवाड बाबांची, आणि त्या अवस्थेचं वर्णन सदरच्या अभंगामध्ये आहे. विठाला 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 विठाला. हो, आणि ही परमार्थातली सर्वोच्च अवस्था आहे. ही परमार्थातली कळसाची अवस्था आहे. याच्या पुढे कोणतीही अवस्था नाही. भगवान योगेश्वर कृष्ण म्हणतात, म्हणोनी ब्रह्मेशाना पुरवते, वाढणे नाही जीवाते, मग तेथोनी वरोते ब्रह्मची असे, किंवा ब्रह्मची की. मग त्यासाठी पहिल्यांदा सद्गुरु जीवनामध्ये येणं महत्वाचं आहे, आणि आपण सद्गुरूंकडून अनुग्रह घेणं महत्वाचं आहे. म्हणजे प्रथमतः साधक अवस्था महत्वाची आहे. साधक अवस्था म्हणजे काय, तर ज्या मानवाने आपलं साध्य निश्चित केलेलं आहे, आपलं ध्येय निश्चित केलेलं आहे, त्याला म्हणायचं साधक. आपण आपल्या अंतःकरणाचा विचार करून पहा, आपलं ध्येय काय आहे, आपला हेतू काय आहे. परमार्थात येण्यामागे म्हणतो, प्रपंचातलं काही मी तुम्हाला विचारत नाही, कारण प्रपंचामध्ये किती हेतू तुम्ही ठेवले, किती साध्य जरी तुम्ही बाळगलं, ते काही पूर्णत्वाला जात नाही. कुणाचं गेलं पण नाही, आणि यापुढे पण कुणाचं जाणार नाही. परमार्थात आल्यावर आमचा हेतू काय नेमकं, आम्हाला साध्य काय करायचं आहे, तर या अवस्थेला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. आणि त्या अवस्थेला प्राप्त झालं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एथ साधकाचे सिद्ध झाले. सिद्ध कोण होतं, तुम्हाला सिद्ध कोण, आता साधकाचं सांगितलं की त्याने आपलं साध्य निवडलंय, हेतू निवडलाय त्याचा, आणि जेव्हा त्याला ते साध्य प्राप्त होतं म्हणजे तो ब्रह्मलीन होतो, मरणानंतर नाही. तुम्हाला मरणानंतर वाटलं असेल. मग हे शरीर असतानेच भगवंताशी तो एकरूप होतो, आणि त्याला म्हणतात आता सिद्ध. एथ साधकाचे सिद्ध झाले. आणि एवढा प्रवास हा परमार्थाचा आहे. विठाला 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 विठाला. हो हो, काय बरं, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. पूर्वी नाहीतरी अशी लाईट नव्हतीच ना, काही व्यवस्था पूर्वी असायची नाही. आता महाराज आमचे समोर बसलेत. आता खरं पाहिलं तर ही व्यवस्थाच आहे म्हणा, पण लोकांची ना काकी आता या व्यवस्थेलाच लोकांनी अवस्था केलंय, आणि मग मेळ बिघडतोय. म्हणजे जे गौण आहे ते प्रधान झालं, आणि जे प्रधान आहे ते गौण झाले. तर आपला प्रवास असा आहे की जेव्हा सद्गुरू जीवनामध्ये येतात आणि ते महावाक्याचा उपदेश करतात. आता हे महावाक्य काय आणि अवांतर वाक्य काय, तर असं आहे, समजा आपल्याला एखाद्याकडून काही उसनवार रक्कम घ्यायची आहे, जसं 10,000 रुपये मला घ्यायचे एखाद्याकडून. हे माझं काय झालं, महावाक्य झालं. पण तिथे गेल्याबरोबर
त्या रकमेची मागणी करता येत नाही, त्याच्यासाठी इतर काही बोलावं लागतं. आता मी वेळ एक एक शब्दाचा घालणार नाही आहे. म्हणजे काय चाललं तुमचं, बरं आहे का तुमचं, हे अवांतर आहे. महावाक्य कोणतं आहे? 10,000 रुपये आपल्याला घ्यायचे. तसं परमार्थ करत असताना सर्व काही अवांतर आहे. मग ते कीर्तन असेल, प्रवचन असेल, मृदुंग वाजवणं असेल, गायन असेल, हे सर्व अवांतर आहे. महावाक्य महत्वाचं आहे, भगवंताचं नाम महत्वाचं आहे. आणि ते वेदांनी सांगितलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. वेदाला कळवळा आला वाटतं. ऐसा मंत्र देखिला कणावा. करा भजन थोडं. विठ्ठल विठ्ठल महावाक्याचा उपदेश सद्गुरु करतात. आणि मग तो जो साधक आहे त्या महावाक्याच्या उपदेशाचा तो पाठ करतो. पाठ म्हणजे आपण पाठ करतो तसं नाही, ते हरिपाठाचं पण तसंच झालं. हा हरिपाठ करतो. आता तुम्हाला कळलं, हा हरीचा पाठ तो करतो. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेव मौन, बाहेरून मौन असतो तो. ज्ञानदेव मौन, जपमाळ अंतरी त्याच्या जपमाळ चालू असते. त्या साधकाच्या जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. आणि मग त्याच्या अंतरंगाची स्थिती, त्याची अंतरंग बदलत जात. काय होतं, हा जो देह आपल्याला मिळालेला आहे ना, कुणाला पुरुषाचा, कुणाला स्त्रीचा, तर मग हा देह पंचमहाभूताचा आहे. भगवान म्हणतात, देह तव पाचाचे झाले ते कर्माच्या गुणी गुंतले. भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूताचा हा देह. पण त्या साधकाच्या असं लक्षामध्ये येतं की ही पंचमहाभूते जड आहेत. थोडं नवीन ऐकणाऱ्याला कीर्तनही जड वाटेल. ते जड म्हणजे वजनाने नाही. पण आता काही असेल तरी एक कुणाला कशाचा बोध होईल सांगता येत नाही. ज्यांना असं वाटत असेल ना, त्यांनी समजावून घ्यायला काही हरकत नाही. मोरे बाबा, एक घटना अशी घडली की आम्ही ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि एक मुसमाडे नावाचे सद्गुरू तिथे आले. आता त्यांच्या गळ्यात माळ नव्हते किंवा काही नव्हतं, म्हणून आम्ही आता ते आल्यामुळे ज्ञानेश्वरी बंद केली. त्यांना त्याचा राग आला. ठेवले असं का केलं? पण आता जो त्या विषयातला नाहीये, म्हटले का मला जमणार नाही का? जमायला सगळ्यांना जमायला. आणि नवल असं की त्यांनी पुढे अनुग्रह घेतला आणि आज ते स्वतः कीर्तन प्रवचन सुद्धा करतात. म्हणजे आपणही समजावून घेतलं आणि ते इतरांना पण सांगतात. तसं ज्यांना कोणाला वाटत असेल की अरे हे काय चाललंय ना, तर समजून घ्यायला अजूनही वेळ गेलेली नाही.
अजून वेळ आहे, समजून घ्या. एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त. कशासाठी उदाहरण आहे? आपल्यासाठीच आहे. अरे एका तासामध्ये सापडिला हरी तयाला साधणे, एका जनार्दनी हरी बोला. आणि म्हणून ही जी पंचमहाभूते आहेत ना, जड आहे, वजनाने नाही. ती सर्व शक्तिमान आहेत, पण स्वतःची सत्ता नाही त्यांना. मग त्यावर जी सत्ता चालते ना, तर त्याला मन असं म्हणतात. म्हणजे या पंचमहाभूतावर ज्याची सत्ता चालते त्याला मन म्हणतात. आता इथे देह बसलाय, कानाला ऐकायला पण येतं, पण ऐकायचं की नाही हे कान नाही ठरवत, मन ठरवत. अजून समजावून घ्या तुम्ही, येते का लक्षामध्ये? मन ठरवत. आता असं आहे, जेव्हा भगवान योगेश्वर कृष्ण म्हणाले अर्जुना, तुला जर मला प्राप्त व्हायचं असेल ना, तर तू एक कर. काय? अर्जुना, मन माझे करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निशे, मध्याची चोख याची नाव, ऐसा मिया अथिला होशी, तेथ माझ्या स्वरूपा पावसी, हे अंतकरणेचे तुझपाशी बोली जात असे. बरंच आहे. अर्जुन म्हटलं, तेव्हा अरे मी योद्धा आहे, वीर आहे, मला शिर मागितलं असतं ना मुंडक, एका क्षणाचा विलंब न करता तुझ्या चरणावर ठेवलं असतं. अरे हे मन चंचल आहे, चपल आहे. ते म्हटले, अर्जुना तू जरा गावंढळ आहे का रे? देव म्हटले बरं का, मी नाही म्हणालो, उगाच माझ्या नावाने हे करू नका. गावंढळ आहे का रे म्हणे? काय झालं तेव्हा? आणि त्या मनाचं सगळं वाईट सांगतो मला. त्या मनाचं एक चांगलं आहे, तुला माहिती आहे का? काय रे देवा? तया मनाचे एक निके, चांगलं आहे त्याचं एक, जे देखलिया वस्तूच्या ठाया सोके. त्याने जर एखादी वस्तू पाहिली तर ते सोबत सोबत, शब्दच तसा आहे, देखलिया वस्तूच्या ठाया सोके. हे मनाचं चांगलं आहे. पुढं फार महत्वाचं आहे, मनोनी आत्मसुखाची कवतुके. आता काही ज्ञानेश्वरी मध्ये अनुभव सुखाची कवतुके, आणि हा पाठ भेद आहे थोडा, दोन्ही एकच होईल. आत्मसुखाची कवतुके किंवा अनुभव सुखाची कवतुके, दावेत जावे गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा. लाजवले पण लागले से कोणी, 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 देवा सोडी दे दिले सोडी ऐसे झाले, दे दिले सोडी ऐसे झाले. वेळ पाहिला काका, असं आहे की 10:30 ते 11:30 पत्रिकेवर नका पाहू, पण खरा वेळ आहे. पण आता तुम्ही जर म्हणत असाल तर, तुमची परवानगी असेल तर महाराज, तर पुढं काही आपल्याला, म्हणजे तसा वेळ आपल्याकडे भरपूर आहे. आता भरपूर म्हणण्यापेक्षा काळ वेळ नाम देश काल वस्तू भेद मावळला. आता ना देश आहे, ना काळ आहे, ना वस्तू आहे, तो काही प्रश्न नाहीये. पण आता सामाजिक बांधिलकी, सामाजिक मर्यादा, तर असं आहे. त्या मनाचे एक निके, चांगलं आहे त्याचं. त्याला एखादी गोष्ट आवडली तर महाराज म्हणतात, लाचावले मन लागले से गोडी. भगवंताची गोडी लागली, मन लाचावलं. अर्जुन म्हटलं, देवा माझा एक प्रश्न आहे. काय? ठीक आहे बाबा, आता तुझ्या म्हणण्यानुसार
त्याचं एक चांगलं आहे, माझ्या म्हणण्यानुसार त्याचं अनेक वाईट आहे. ठीक आहे, म्हणजे हे मान्य करतो. पण हे जे त्याचं चांगलं वागलं आहे, काही वाईट वागणं आहे ना, हे ते मनानेच करतं की त्याला कोणी काही सांगतं, हे जरा अवघड झालं थोडं. म्हणजे हे जे मन आहे, चंचल आहे, चपल आहे, चांगलं आहे, वाईट आहे, हे ठीक आहे. म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार चांगलं पण आहे त्याचं, माझ्या म्हणण्यानुसार वाईट पण आहे, पण त्याला कोणी पोशिंदा आहे का त्याचा मनाचा? काही त्याच्याच मनाने काही काम करतात, नाही म्हटलं की त्याचा पोशिंदा आहे. त्याला ना म्हणे माया चालवते, माया. मनाचा काही दोष नाहीये. काय असते माया? असं आहे की माया नावाची काही वस्तू नाही. जशी आपली सावली पडते ना, सावली, पाहुणे, सावली आहे किंवा नाही? एका वाक्यात सांगा. आहे. सावली माझ्याकडे आणून द्या, तुम्ही जागेवर जाऊन बसा. कसं काय? नाही, डोळ्याला तर दिसते पण हातामध्ये येत नाही. आहे पण म्हणता येत नाही, नाही पण म्हणता येत नाही. तशी भगवंताची असते माया. आहे म्हटलं तर सिद्ध नाही करता येत, आणि नाही म्हटलं तर मग काय मूळ रडतात. काय अवस्थेतलं रडणं नाही, प्रापंचिक म्हणतो. माया वस्तू नाही. एक जसा आपण हातचा घेतो ना, हातचा गणित सोडवताना, तसे ही माया घ्यावी लागते, वस्तू नाहीये. माया चालवते, माया. खरं म्हणजे त्याचा थोडासा विस्तार करण्याकरता जर करायचा ठरला ना, तर माया म्हणजे भ्रम, माया म्हणजे भास. हा सांगा, होईल का? हा, अज्ञान. माया म्हणजे काय? अज्ञान. म्हणजे हातचा घेतलाय म्हणजे अज्ञान. थोडस कळण्यासाठी एक उदाहरण सांगतो. आता मोरे महाराज, सूर्य उगवतो आणि मावळतो, खरं की खोटं? हा, आता ते मार्गात आलेत ना. तिकडे ते उपर नाही असं भगवत. सूर्य उगवतो आणि मावळतो, खरं की खोटं? काहीच येत ना. आपल्याला कुठे एमपीएससी ची परीक्षा द्यायची, कुठे नोकरी लागायची, खरंय का खोटं आहे? काहीच उत्तर नाही. इकडे महाराज पाठीमागचे, तुम्ही हा भगवत, सूर्य उगवतो आणि मावळतो, खरं की खोटं? उगवत नाही बाबा, उगवत बी नाही, मावळत बी नाही. इकडे माता भगिनी, तुम्हाला समजलं का? पण डॉक्टर, वकील, इंजिनियर ते म्हटले की मग हे जसं आहे, पण उगवत नाही आणि मावळत नाही, न चालता सूर्याचे चालणे. माऊली म्हणाले, सूर्य चालत नाही पण चालल्यासारखा दिसतो, हे अज्ञान. म्हणजे त्या संबंधी आपलं अज्ञान आहे ना, पण त्याला म्हणायचं माया, त्याला म्हणायचं भ्रम. जे जसं आहे तसं दिसत नाही, भास होतो, त्याला म्हणायचं माया. देखे सारा सार विचारिता, देखे सारा सार विचारिता. काय येथे सार तो तत्वता. काय बोलले महाराज? देखे सारा सार विचारिता, दुसऱ्या अध्यायातली. बरं, काय अर्थ त्याच्या संबंधाने ती ओळ फार सुंदर आहे. जाऊ द्या, हे थोडस तुम्हाला अवघड वाटलं असेल. एसटी मध्ये बसल्यावर काऊताई, एसटीत बसतो आपण, तुम्ही आता एसटीने आलात ना, एसटी पळते की झाड पळतं? एसटी पळते, आणि पळताना काय दिसलं तुम्हाला? झाड. याला म्हणायचं माया. आता जन्माला येणं आणि मरणं, खरं का खोटं? ताई, ताई, खरं का खोटं? जन्माला येणं आणि मरणं, खरं का खोटं?
खोटच आहे ते, मायेमुळे खरं वाचतं. चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, हे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मायेमुळे त्याचा भास होतो, असं होत नाही, मायेमुळे होतं, अज्ञानामुळे होतं. अर्जुन म्हटलं म्हणजे मायेमुळे मन, मायेचा कुणी पोशिंदा आहे का? ते म्हटले मग आता आधाराशिवाय माया कशी काय राहील? कोण? म्हटले मी. तू कोण? मी ब्रह्म. विठाला विठाला सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. सद्गुरु गायकवाड महाराज की जय. ब्रह्ममायेला, ब्रह्ममायेचं पोशिंदा. आणि कुठे ब्रह्मदेवा मग? तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म, हातो स्वयं परब्रह्म. तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म, म्हणे हातो स्वयं परब्रह्म. मूर्खने कर्म संत चरण, भगवान काय म्हणाले? मायेचं पोशिंदा कोण? ब्रह्म. आणि ब्रह्म कुठे? तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म. बाबांचं कीर्तन ऐकलं, त्याच्यामध्ये बाबा म्हणे हा तुम्ही ब्रह्म आहे. पण हे ब्रह्म, अहो हेच आहे ब्रह्म. मग मूर्खनेने वर्म संत चरण. आता याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे, ब्रह्मामुळे माया आणि ब्रह्म कोण? आपण. नाही इकडे तिकडे नका पाहू, इकडे तिकडे नाही कळणार. इकडे तिकडे नाही, ब्रह्म म्हणजे आपण. आणि मग त्या ब्रह्मामुळे माया काम करते, मायेमुळे मन काम करतं, आणि मनामुळे ना हे जड आहे ना पंचमहाभूते या शरीरातले ते काम करतात. म्हणजे काय? हे आहे स्थूल शरीर. हे कोणतं शरीर आहे? स्थूल शरीर पंचमहाभूताचं. त्यामध्ये आहे सूक्ष्म शरीर, त्याला म्हणायचं मन. आता त्याला सूक्ष्म काय म्हणायचं? डोळ्याला दिसत नाही म्हणून. त्याचं कारण, त्याला कारण शरीर म्हणतो. ते कारण म्हणजे माया. आणि मायेला चालवणार ब्रह्म हे महाकारण. समजलं? म्हणजे महाकारणामुळे कारण, कारणामुळे सूक्ष्म, आणि सूक्ष्मामुळे स्थूल. स्थूलामुळे सूक्ष्म नाही, सूक्ष्मामुळे कारण नाही, आणि कारणामुळे महाकारण नाही. हे पंचमहाभूते मनामुळे काम करतात, मन मायेमुळे काम करतं, आणि माया ब्रह्मामुळे काम करते, आणि ते ब्रह्म आपण आहोत. विठाला विठाला. हो, ही माहिती आहे, अनुभव सद्गुरूंकडून घ्यावं लागेल. सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली, सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज, माझी मज. निज वस्तू दाविली माझी मज. सद्गुरु नाही पूर्ण कृपा केली, सद्गुरु नाही पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज, माझी मज. निज वस्तू दाविली माझी मज. माझे रूप मज दाविले डोळा, माझे रूप दाविले डोळा, माझे रूप दाविले डोळा, माझे रूप
ज्ञानमुद्रा इदले प्रेम कळा ज्ञानधर. सद्गुरू भेटतात ना ते सांगतात, अरे तू नाहीये, पंचमहाभूते तू आहे की नाही? मन नाही, माया नाही, आता ब्रह्म आहे. पण आता मी ब्रह्म आहे कोणाला सांगणार? म्हणून त्याला म्हणायचं निरंजन. त्याला काय म्हणायचं? हे पहा, या कारणे मी बोलेन, इथून सुरुवात आहे. हे बोलण्याच्या पलीकडचं आहे, पण या कारणे मी बोलेल तुम्हाला कळण्यासाठी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या कारणे मी बोलेल, त्याला म्हणायचं निरंजन. आपलं स्वरूप आहे. जे साधक सद्गुरूला शरण जातात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबाजी चैतन्य सद्गुरू मला भेटले, आम्हाला सच्चिदानंद श्रीपाद बाबा भेटले, आणि ते मला वाटतं आमच्या अर्चनाताई अनेक साधक असतील, त्यांना आपले गायकवाड बाबा भेटले. इथे आमचे वांबोरीकर महाराज आहेत, इकडे पगार महाराज आहेत, काके, आपण सर्वच आहे. तर एकदा सद्गुरू जीवनामध्ये आले की कोणती अवस्था प्राप्त होते असं म्हणण्यापेक्षा कोणती अवस्था प्राप्त व्हावी आपल्या दृष्टीने या अभंगाच्या पहिल्या चरणात निरंजनी आम्ही बांधिले घर. आता नवीन ऐकण्याला वाटेल इथे कुठे घर बांधलंय, अहो तिथे त्या इमारतीचा आता दुर्दैव आपलं की संत कृपा झाली, इमारत फळाली, ते घराला नाव देत दगड मातीचं राहतात.
त्याचा काही संबंध नाहीये. ठीक आहे, तुम्ही बुद्धिवान आहात, तुम्ही 7 तळाचं बांधा, ते काही परमार्थातला काही अनुभव नाही, ते काही असं तर तुम्हाला सांगणारे तसेच भेटतात, तुम्ही तरी काय करणार म्हणा. पिठाचंच पाणी करून पाजत असले तर तुम्ही तरी काय करणार. खरं दूध राहतं ते तुम्हाला माहितच नाही, तुमचं भाग्य नाही. आम्ही फार भाग्यवान आहे. पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य फळले बहुत भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालं सन्मुख तो कैसा, झालं सन्मुख तो कैसा, झालं सन्मुख तो कैसा, झालं सन्मुख तो कैसा. संत चरणा पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, आज भेटले माझे कोडे, आज भेटले माझे कोडे, आज भेटले माझे कोडे, आज भेटले. आम्ही छातीला हात लावून सांगतो, आज भेटले माझे कोडे. पेपरचे कोडे खूप सोडवले साहेब, पण ते रेडिओ पण आला नाही, मिक्सर पण आलं नाही. नाही समजलं तुम्हाला? कोडे सोडायला जातात ना लोक, तुम्हाला माहित नसेल अजून. कोड तर सुटत नाही त्यांचं. आज फिटले माझे कोडे, निरंजनी आम्ही बांधलेले घर. एक घर बांधणं म्हणजे काय? स्थिर झालं, स्थिर. काय निरंजन? हे पहा, नाथांचा महामंत्र आहे, अलख निरंजन. म्हणजे काय? स्वस्वरूप, त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. द्यायचं म्हणजे सुरुवातीला, आता स्वस्वरूपच आहे. निरंजनी आम्ही बांधलेले घर. काय हे निरंजन? निराकारी निरंतर राहिलोसे. त्याच्या पुढचा अभंग फार सुंदर आहे. निरंजनी एकटवाने, निरंजनी एकटवाने, निरंजनी एकटवाने, निरंजनी एकटवाने. नेने संग दुसरा, नेने संग दुसरा, नेने संग दुसरा, नेने संग दुसरा, नेने संग दुसरा. अव्यक्त, निराकार, नाहीचा आकार. आकार कधी मध्ये असतो साहेब? कुठं मोठा असतो? निराकार हा निरंतर आहे आणि घनदाट आहे. भरला घनदाट हरी दिसे, भरला घनदाट निरंजनाची दृष्टी. ही निरंजनाची दृष्टी ओवी तुम्हाला माहिती आहे. या उपाधी माझी गुप्त, ही निरंजनाची दृष्टी आहे. आकार नाही दिसत आता. मग आकाराच्या आत उपाधी म्हणजे आकार. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व घर. पण बाबा म्हणायचे ते तत्वज्ञ. तेवढं नाही ना आमच्याकडे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. साधक मंडळी म्हटले, महाराज थोडं अजून स्पष्ट करून सांगा ना काय. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
अखंड ऐक्य निराभासी पूर्ण झालो समरस आणि मग अखंड ऐक्य असं पावलो आम्ही. निराभास पूर्ण झालं समरस 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 निराभास
आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गोरख काका चव्हाण यांनाही प्रणाम करतो. दिसताची स्वप्न लटिके, दिसताची स्वप्न हे अमृतांवरती होय. दिसताची स्वप्न लटिके हे जागुरी होय ठाऊके, तैसे अविद्या काळी सतुके अविद्या नाही. काय अर्थ याचा? स्वप्न जेव्हा पडतं ना तेव्हा खरं असतं खोटं असतं? नक्की सांगा. काय पडणाऱ्याला खरं राहतं, पण स्वप्न काय असतं? दिसताची स्वप्न लटिके, जेव्हा पडतंय तेव्हाच खोटं असतं, पण पडणाऱ्याला जाग झाल्यावर माहिती होतं. मग जाग झाल्यावर खोटं झालं का पडत होतं तेव्हाच खोटं होतं? पडत होतं तेव्हाच खोटं होतं. ते दिसताची स्वप्न लटिके जागुरी होय ठाऊके, तैसे अविद्या काळी सतुके अविद्या नाही. सूर्य रात्री पाणी माय दिवस काय जाणे, ते स्मरण स्मरणे विना आपण वस्तू. आता तुम्हाला भासात राहायचं का निराभासात जायचं? तुम्ही बघा, बरेच तुम्ही आता भास करून घेतले. काय काय भास केलेत कोणी कोणी समजते का? भास अभ्रम म्हणा ना. एक माझा मित्र होता, त्याला 1008 पद मिळालं. तो म्हटलं येशील का रे? म्हटलं येईल बाबा, पण तो तिथे आल्यावर काही बोलू नको. काय बोलायचं बाबा, आता तुला पद मिळालं. आता गेल्यावर त्याने मला दिली शेजारी खुर्ची त्याच्या. म्हटलं हे 1008 गाठ मी कधी सोडशील? गम तुला काही कळतं की कुठं आलोय आपण? तुम्हाला काय कळलं? तुम्हाला काय भास करून घेता तुम्ही? निराभास, निराभासी पूर्ण न झाला प्रपंच आहे परब्रह्म. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आणि आता जर तुम्ही म्हणाल ना, अनुरेणू या थोकडा तुका आकाश आहे वडा. बाबा म्हणायचे तुमच्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वायू तुमच्या पुरता का जगभर? तुमच्या पुरता का जगभर? मग आणि मग तुम्ही नाही तेवढे? तुम्ही नाही का तेवढे? आणूर येणूया थोकडा. ठीक आहे, सद्गुरू नव्हते तोपर्यंत मी देह आहे, काळ आहे, गोर आहे, उंच आहे, ठेंगणा आहे. बरं जाऊ दे बाबा, 1008 आहे ना, काय हरकत नाही. पण सद्गुरू मिळाल्यानंतर आकाशा एवढा, याला म्हणतात निराभासी पूर्ण झालो समरस. आणि अशी जर अवस्था असेल ना, तर आता काय होतं? अभंगाच्या शेवटच्या चरणात तू कामले आता नाही अहंकार. तू कामले आता नाही
God.